नमस्कार सर्वांना. आज आपण अशा एका सुंदर सणाबद्दल जाणून घेणार आहोत जो फक्त भारतातच नाही तर जगभरातील भारतीयांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. हा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा दिवस नाही, हा सण आहे प्रेमाचा, विश्वासाचा, आपुलकीचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा. वचनाचा सण आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीच्या सुखदुःखात सदैव सोबत राहण्याचे वचन देतो. राखी हा फक्त रंगीत धागा नसतो, तर तो दोन हृदयांना जोडणारा प्रेमाचा बंध असतो. रक्षाबंधनाच्या इतिहासात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची. असे सांगितले की श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली असता द्रौपदीने साडीचा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधला. त्या प्रेमाची आणि मायेची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने तिचे संकटात रक्षण केले. ही कथा आपल्याला नात्यातील निस्वार्थ प्रेम आणि विश्वासाचे महत्त्व शिकवते. आजच्या काळात रक्षाबंधनाचा अर्थ आणि व्यापक सण झाला आहे. हा सण केवळ भाऊ बहिणीपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक जण आपल्या मित्रांना, बहिणीसारख्या मैत्रिणींना, सैनिकांना, समाजसेवकांना राखी बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असते. सकाळी पूजा केली जाते, बहीण भावाला तिलक लावतात, आरती ओवाळतात, राखी बांधतात आणि मिठाई भरवतात. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो आणि तिच्या आनंदासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करतो. परंतु खरे रक्षण म्हणजे केवळ संकटात मदत करणे नव्हे. बहिणीच्या स्वप्नांना साथ देणे, तिच्या निर्णयांचा आदर करणे, तिच्या शिक्षणाला आणि प्रगतीला प्रोत्साहन देणे, तसेच प्रत्येक स्त्रीचा सन्मान राखणे हेच रक्षाबंधनचे खरे मूल्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपण्यासाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. एक फोन, एक भेट, एक प्रेमळ संदेश किंवा एक छोटासा संवादही नात्यांना अधिक मजबूत बनवू शकतो. रक्षाबंधन आपल्याला हेच शिकवते की नाती जपली तरच जीवन अधिक सुंदर होते. चला, या रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि देशातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करू, प्रेमाने वागू आणि एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहू. शेवटी आपणा सर्वांना रक्षाबंधनच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य, यश आणि भरभराट राहो. भाऊ बहिणीचे हे पवित्र नाते सदैव प्रेम, विश्वास आणि आपुलकीने बरकत राहो. धन्यवाद.